रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली। कर्जतमधील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका जागेत धर्मावर आधारित टाउनशिप उभी राहत आहे आणि नेमका हाच मुद्दा राज्याच्या राजकारणात सध्या गाजतोय। पाहूयात। लव जिहाद नंतर लँड जिहाद। लँड जिहादचा मुद्दा तापण्याची शक्यता। हलाल लाईफस्टाईल टाउनशिप धोक्याची घंटा। राज्यात सध्या लव जिहाद नंतर लँड जिहाद असा नवा शब्दप्रयोग जोर धरताना दिसतोय। खरं तर लँड जिहाद हा शब्दप्रयोग महाराष्ट्राकरता नवीन असला तरी देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपासून उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, आसाम, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यात लँड जिहादवरून आरोप प्रत्यारोप झाले आहेत। आता राज्यात शब्दप्रयोग पुन्हा हा जोर धरण्याला निमित्त ठरलाय। रायगडच्या कर्जत इथं उभा राहणारा हलाल लाईफस्टाईल टाउनशिप। मुंबई आणि उपनगरामध्ये सध्या फ्लॅटच्या किमती गगनाला भिडल्या। फ्लॅट घेणं मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलंय। त्यामुळे कालपर्यंत डोंबिवली कल्याण हा पर्याय होता। आता कर्जत आणि कसारापर्यंत इमारती उभारल्या जात आहेत। अशातच कर्जतमध्ये मुस्लिम समुदायाकरता स्वतंत्र टाउनशिप उभारली जातीये। त्याबद्दलची जाहिरात व्हायरल झाल्यामुळे तिथंच वादाची ठिणगी पडली आहे। आता या प्रकरणी कर्जतमध्ये धार्मिक आधारावर टाउनशिप बांधकाम करून मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे। ही टाउनशिप केवळ मुस्लिम समुदायासाठी विकसित आणि प्रचारित केली जाते, जी सांप्रदायिक पृथक्करणाला प्रोत्साहन देते आणि संविधानातील समानता आणि भेदभाव विरोधी तरतुदींचं उल्लंघन करते असं म्हणत आयोगासमोर या सगळ्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या कर्जतमध्ये सुरू असणारा एक ग्रह प्रकल्प सध्या चर्चेचा विषय ठरलाय। सुकून एम्पायर नेरळ कर्जत सध्या जो गेट लावलेला आहे याच्या पलीकडे काही गुंठ्यांमध्ये किंवा एकरामध्ये जागा आहे आणि याच आतमध्ये टॉवर गृह निर्माण प्रकल्पासाठी राखीव ठेवलेली आहे। या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचंच वास्तव्य राहणार आहे काय या बाबतीतला खुलासा 2 आठवड्यामध्ये करावा अशी नोटीस ह्युमन राईट्स कडनं राज्य सरकारला देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही जी सोसायटी आहे होणारी ही वादाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। आता नेमका हाच मुद्दा सत्ताधारी पक्षाकडून उपस्थित करत हलाल लाईफस्टाईल टाउनशिप म्हणजे धोक्याची घंटा असून सरकारनं तातडीनं या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली आहे। हलाल टाउनशिप जिथे सगळं हलाल असेल, बच्चे जायदाद टोपिया पहनेंगे, महिलाएं बुरखाए पहनेंगी अशी जाहिरात करणारी ही टाउनशिप देशाच्या अखंडतेवरती प्रश्नचिन्ह आहे, धोक्याची घंटा निर्माण करणारी आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या टाउनशिप निर्माण करणाऱ्यावरती कारवाई व्हायला हवी। विकासाच्या नावाखाली जर कोणी लैंड जिहाद करत असेल तो खपवून घेतला जाणार नहीं। कर्जत में जो प्रोजेक्ट तैयार करने जा रहे हैं, राज्य शासन ने बहुत ही गंभीरता से उसकी दखल ली है और तुरंत उसके बारे में अहवाल मंगाया। अगर कहीं पे भी राज्य में किसी जाति को लेके, किसी भाषा को लेके अगर ऐसे इमारतें बांधी जा रही रहेगी या लोगों को अगर बेची जाती रहेगी तो उसकी दखल राज्य शासन गंभीरता से लेगी और ऐसे करने वाले के ऊपर कार्रवाई करेगी। तर हलालच्या नावावर कुठलीही स्कीम बनणार नाही, हलाल नावावर कुठलीही टाउनशिप उभारली जाणार नाही असा छाती ठोकपणे दावा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। नाही, त्यावर कारवाई होणार आहे असं हलालचा बोर्ड वगैरे लावून टाउनशिप करणारे जे माफिया आहे त्यांना जेरबंद सरकार करणार आहे। थोडक्यात काय तर आगामी महापालिका निवडणुका नजरेसमोर पाहता लव जिहाद नंतर लँड जिहादचा मुद्दा राज्याच्या राजकारणात तापण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। एकूणच ही टाउनशिप हलाल लाईफस्टाईल बनते की काय अशी चर्चा एकीकडे सुरू आहे। पूर्वी लव जिहाद आणि आता लँड जिहादचा मुद्दा चर्चेत आलाय।
होऊ घातलेल्या आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये लँड जिहाद वरना जर का वाद चिघळला नाही तर नवलच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.